हा क्वेश्चन आहे, याच्यात तुम्हाला दिले काय त्यात घेऊन, ठीक आहे. आकृतीमध्ये इंटिग्रल्स अरे पीएस ही त्रिकोण पीक्यूआर ची मध्ये काय, म्हणजे पीएस कोणती आहे ही, कोणाची मध्ये काय, त्रिकोण पीक्यूआर ची मध्ये काय, म्हणजे मध्यकेचा अर्थ काय होतो त्याला सांगितलं होतं मी. मध्यकेचा अर्थ काय होतंय, मध्यका ही म्हणजे ही मध्ये काय करते, समोरच्या रेषेला समान दोन भागात डिवाइड करते. मग जे दिले ते आधी लिहू आपण, ठीक आहे. उत्तर रेख पीएस आधी लिहू, त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेख पीएस ही बाजू नाही क्यूआर ची मध्यगा आहे, राईट का. जर मध्यगा असेल, ठीक आहे, मध्यगा असेल तर ही क्यूआर चे दोन समान भाग झाले. कोणता, क्यू पासून एस पर्यंत एक भाग आणि एस पासून आर पर्यंत एक भाग, असे दोन भाग झाले, ठीक आहे. दोन्ही भाग कसे होतील, समान, बरोबर का. म्हणजे येतो क्यू एस बरोबर एस आर, ठीक आहे. पण तुमच्या क्वेश्चन मध्ये पहा बरं, क्यू आर आहे, एस टी आहे, एस टी ही आहे, ठीक आहे. पण क्यू एस आणि एस आर आहे कुठे नाही, इथे पहा क्यू आर बाय 2 आहे. याचा अर्थ काय व्हायला, क्यू आर इथून इथपर्यंत आहे. जर दोन न भागलं काय होत असतं, कधी बी अर्धा होतं, बरोबर का. म्हणजे दोन न भागलं अर्धा होता ना, तसंच क्यू आर ला जर दोन न बघितलं काय होईल, अर्धा. एक तर ही बनल किंवा ही बनल, बरोबर का. मी क्यू एस असली का, क्यू एस बरोबर एस आर बरोबर क्यू आर बाय 2 जमल का लिहिलेलं, की क्यू आर आहे, ठीक आहे. म्हणजे भागलं दोन नाही, अर्ध येणार आहे, बरोबर का. समजा 4 ला जर 2 न भागितलं तर उत्तर किती येतंय, 2. म्हणजे 4 चं काय, 2 अर्ध झालं, बरोबर का. कसं क्यू आर एवढा मोठा आहे, ठीक आहे. 2 न भागला मी तर क्यू आर क्यू एस एवढं बनाल किंवा एस आर एवढं बनाल, बरोबर ना. काय प्रॉब्लेम आहे का मध्ये, नाही. हे समीकरण लिहिलं कळलं का, या नंबर 1 देतो मी, ठीक आहे. कळलं का, कोणाला सांगू, कळलं काय समीकरण, ओके डन. आता असं म्हणतो, ठीक आहे. आता पहिले घेऊ, पहिले समीकरण, ठीक आहे. आता पहा इथे प्लस आलेला आहे, पायथागोरसचं एक उपयोजन आहे, पहा कोणतं उपयोजन आहे, विशाल कोणाचं आठवय का, घेतो ना आपण. मग ते उपयोजन तुम्हाला इथं युज करायचं, ठीक आहे. काय उपयोजन आहे, जर तुम्हाला विशाल कोण दिला असेल तर मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर उरल्या बाजूचा वर्ग प्लस ही जी बाजू आहे पायाचा आहे, पायाची दुप्पट गुणिले जे हे उंची जवळ जे घेतलेला आहे तो छोटासा पार्ट. घ्या क्वेश्चन फर्स्ट काय बघा, पी आर स्क्वेअर बरोबर पी एस स्क्वेअर अधिक क्यू आर गुणिले एस टी प्लस क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. विशाल कोणाचा यूज करू, पायथागोरसचे जे उपयोजन आहे विशाल कोणासाठी यूज करू, ठीक आहे. काय सांगते बघा, पी आर स्क्वेअर बरोबर पी आर स्क्वेअर, ठीक आहे, बरोबर एस आर स्क्वेअर अधिक पी एस स्क्वेअर ज्याही बाजू आहे त्याच्या, ठीक आहे, ज्या त्रिकोणाची बाजू त्याचा स्क्वेअर, फक्त मोठ्या बाजू बरोबर छोट्या बाजू आहे त्याचा स्क्वेअर प्लस जे खालचा बेस आहे त्याची दुप्पट 2SR मल्टिप्लाय हा जो लंब टाकला होता ना तेवढी बाजू घ्यायची. काय नाव बाजूचं, ST. रिझन विशाल पायथागोरसच्या विशाल कोणाचे उपयोजन, ठीक आहे. कळालं का, इथपर्यंत कळालं का, ओके. हा महत्वाचा पॉईंट आहे, हे फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे, बाकी तुम्हाला ऍडजस्ट करता कसं, ठीक आहे. आता तुम्हाला पहा पीआर ला पीआर पाहिजे, याच्यामध्ये काय चेंज करायचं का नाही, तसं लिहू खाली
ओके एस आर नाही का इथं एस आर नाही ओके एस आर नाही एस आर काही बघा पीआर ला पीआर पाहिजे राईट का बघा पीआर ला पीआर पाहिजे पीएस पाहिजे इथे एस आर आहे किंवा हे बघा एस पी पीएस म्हणजे कोण आहे मागचं पुढे जाईल बरोबर का पीएस पाहिजे लिहू का मग पीएस स्क्वेअर हे भेटला क्यू आर मल्टिप्लाय एस पी आता याच्याकडे लक्ष द्या आणि याच्याकडे तुम्हाला एस आर पाहिजे का नाही एस आर तुम्हाला कोण पाहिजे स्क्वेअर वाला बघा क्यू आर बाय 2 पाहिजे क्यू आर बाय 2 तुम्हाला भेटलेला आहे पहिले तुम्ही काढलंय एस आर म्हणजे कोण आहे इथून इथपर्यंत लांबी आहे बरोबर का ठीक आहे ही लांबी कशी आली ह्या मध्यमुळे आली बरोबर का या त्रिकोणामध्ये पीएससी क्यू आर ची काय मध्य काय आणि मध्य का त्या समोरच्या बाजूची काय करते दोन समान भाग करते म्हणजे एस आर एक भाग आहे आणि पीएस एक भाग आहे दोन्ही भाग जर एकत्र घेतले काय होईल क्यू पासून आर पर्यंत एक बनेल बरोबर का मग तुम्ही हे दाखवलं आहे कुठेतरी क्यूएस आणि एस आर म्हणजे कोण आहे क्यू आर बाय 2 आहे बरोबर का आधी दिलेले तुम्ही हे दाखवलंय मग हे क्यूएस किंवा एस आर जे आहे हे काढून जर मी क्यू आर बाय 2 लिहिलं काय प्रॉब्लेम येईल का नाही ना कारण क्यू आर चा अर्धा आहे ना बरोबर क्यू आर त्याचा अर्धा एस आर आहे बरोबर का मग ते लिहू का मी ठीक आहे एस आर प्लस एस आर सॉरी क्यू आर बाय 2 जमलं आता ऍडजस्टमेंट इथं करायचं ठीक आहे प्लस इथे पास मला क्यू आर आणि एस टी पाहिजे ठीक आहे आता 2 एस आर बरोबर का 2 एस आर ला फक्त बदलायचं एवढं 2 एस आर ला बदलल्यावर तुम्हाला काय पाहिजे त्याचा की क्यू आर पाहिजे क्यू आर काढता येईल का 2 एस आर च्या जागी तुम्हाला क्यू आर आणता येईल का हो की नाही नाही इथे पहा एक वर एस आर म्हणजे क्यूएस म्हणजे कोण आहे क्यू आर बाय 2 आहे सिंपल क्यूएस म्हणजे एस आर आहे बरोबर का तुम्हाला इथे क्यू आर आहे क्यू आर कोणामुळेच बनली क्यू आर बरोबर क्यूएस अधिक एस आर ची बनली बरोबर का पण क्यूएस म्हणजे कोण आहे एस आर आहे बरोबर का तुम्हाला इथे क्यू आर दिलंय इथे तुमचं एस आर राईट का मग मी एस आर काढून जर क्यूएस जर लिहिला तर काय प्रॉब्लेम येईल का एस आर अधिक एस आर किती होईल इथं 2 एस आर बरोबर आहे क्यूएस याला इक्वेशन नंबर 2 द्या तुम्हाला लिहिलंय ठीक आहे क्यूएस सॉरी क्यू आर इथं ठीक आहे क्यू आर म्हणजे कोण यायले 2 एस आर कशाला कळालं का पुन्हा एकदा विचारतो कशाला कळालं का क्यू आर म्हणजे कोण आहे हे बघा हे क्यू आर आहे एवढा मोठा क्यू आर ठीक आहे हे क्यूएस आणि एस आर मिळून आहे बरोबर का पण हे क्यूएस म्हणजे कोण आहे तुमचा एस आर क्यूएस काढला एस आर टाकला ठीक आहे मग किती झाले बघा हे एक एस आर आणि हे एक एस आर किती झाले 2 एस आर म्हणजे 2 एस आर लिहिला पण तुम्हाला इथे तेच आहे 2 एस आर आणि 2 एस आर म्हणजे कोण आहे क्यू आर ते देऊ चेंज करून या क्यू आर ठीक आहे इथे रिझन देऊ 2 वरून ठीक आहे दिलं कळालं का पहा आदला बदली करा हे पी आर स्क्वेअर तुम्हाला काय पाहिजे सुरुवातीला पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर मल्टिप्लाय एस टी हे आधी घ्या क्यू आर मल्टिप्लाय एस टी नंतर प्लस हे शेवटी क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर जमलं का पहिला कळाला का हे तुम्ही पहिले सोडलं ते कळालं का एकदम सोपं आहे आता दुसरं पाहू ठीक आहे दुसरं ठीक आहे पहिल्यामध्ये प्लस होतं म्हणून तुम्ही काय केलं विषय कोणाचं उपयोग घेतलं आता मायनस आहे तुमचा मायनस म्हणजे तुम्हाला इक्वेशन आहे अजून एक पायथागोरसचं इक्वेशन आहे लघुकोणाचं इक्वेशन आहे फर्स्ट प्रमेयच आहे पहिला प्रमेय पायथागोरसचा आहे त्याच्यावर जर पायथागोरसचं इक्वेशन आहे राईट का पहिला प्रमेय पायथागोरसचं इक्वेशनचं काय आहे लघुकोणाचा प्रमेय आहे दुसरा आहे विचारकोणाचा बरोबर लघुकोणाचा मायनस वाला राईट का लघुकोणाचा यूज करा लघुकोण कशामध्ये व्हायला बघा त्याला इथून याचं काम संपलं 90 अँगल इथं आहे ना बरोबर का बरोबर
म्हणून हे हा कोण संपला, त्रिकोण संपला. आता त्रिकोण इथं आहे याच्यामध्ये. आता त्रिकोण दिले, त्रिकोण PQS मध्ये या, ठीक आहे. PQS मध्ये आता पायथागोरसच्या लघुकोणाचं उपयोजन काय आहे बघा, PQ स्क्वेअर एका बाजूचा वर्ग, ठीक आहे, बरोबर उरलेल्या दोन बाजूचा वर्ग, बेरजेमध्ये वर्ग घ्यायचा, ठीक आहे, गुणिले QS 2QS जे खालचा पैसा आहे डबल मध्ये घ्यायचा, गुणिले ESP, ठीक आहे. पहा PQ स्क्वेअर बरोबर आहे, PQ घेतली एकदा. आता दुसऱ्या बाजू कोणत्या आहे, PS, राईट का. या त्रिकोणामध्ये बघा छोटा लघुकोणाचा, प्रत्येक कोण लघुकोण आहे, राईट का. म्हणून लघुकोणाचा उपयोग इथे पहा या ट्रायंगल मध्ये लावला पहिला, बरोबर का. बघा पहिला जो प्रमेय होता हा विसरणाचा नाही, कारण इथे विसर म्हणून म्हणला होता, राईट का, बरोबर. मग आता लघुकोणाचा, ठीक आहे, कोणत्या एका बाजूचा वर्ग घ्यायचा आणि उरलेल्या बाजूला बेरजेमध्ये आणि गुणाकारामध्ये, ठीक आहे. PQ स्क्वेअर इक्वल्स टू, आपल्याला PQ पाहिजे ना म्हणून PQ घ्यायचं, ठीक आहे. PQ स्क्वेअर इक्वल्स टू पहा उरलेल्या दोन बाजू जे आहेत ते बेरजेमध्ये आले का, काय बघा PQ नंतर कोणती उरली बघा, P झाली. आता QS आहे, राईट का. QS स्क्वेअर प्लस दुसरी कोणती आहे PS स्क्वेअर, ठीक आहे, मायनस बेस कोण आहे QS आहे, राईट का. 2QS मल्टिप्लाय नंबर जिथे टाकला ती बाजू कोणती आहे, छोटी SP. मग काय काय पाहिजे, PQ ला PQ पाहिजे, PS ला PS पाहिजे, सुरुवातीला PQ पाहिजे आपल्याला, PS पाहिजे का, पाहिजे PS. QS पाहिजे का, QS नाही पाहिजे, पण QS म्हणजे कोण आहे, SR किंवा QS म्हणजे कोण आहे, QR/2 लिहू का म्हणजे जमल ना, प्लस QS म्हणजे काय, QR/2 मायनस QS. आता हे SP ला SP लिहितो, कारण SP पाहिजे आपल्याला, बघा आहे का SP, ठीक आहे. आता QS पाहिजे का, QS नाही पाहिजे, QR पाहिजे. QS पाहिजे का, नाही, काय पाहिजे, QR म्हणजे इतकी मोठी बाजू पाहिजे, पण ती बाजू काढली आधीच इथे पहा. SR म्हणजे कोण आहे तुमचा, मी एवढं एकसारखं काढणार, QS टाकलं काय प्रॉब्लेम येईल का, नाही, किती पिशे तिथे टाकू उठलो जमलं. म्हणजे काय होईल, 2QR म्हणजे सॉरी QS म्हणजे कोण आहे, QR. जमलं का, कळालं का, सोपं होतं की QR कोणाला कळालं का, 2QS म्हणजे कोण आहे, QS म्हणजे कोण आहे, SR आहे, आणि 2SR म्हणजे कोण आहे, QR आहे, बरोबर का. मग यावरून 2QS म्हणजे कोण आहे, QR. कळालं इथपर्यंत. मग आता अजून मधून मांडू सारखं, ठीक आहे. PQ ला PQ पाहिजे, PS ला PS पाहिजे, ठीक आहे, मायनस QR मायनस SP प्लस QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर PQ स्क्वेअर, ठीक आहे. हे सिद्ध झाले. ते कुठं आणलं होतं, पायथागोरसच्या लघुकोणाचे उपयोजन, ठीक आहे, त्याच्यावरून ते आणले, कळलं घ्या.